हैदराबाद गॅझेट म्हणजे 1901 मध्ये ब्रिटिशांनी केलेली जनगणना। त्यावेळी हैदराबाद स्टेट होतं। यात मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होता। औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद हे जिल्हे त्यात होते। त्यांच्या जनगणनेत जातींची नावं आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे। यात मराठा, कुणबी या जातींचा उल्लेख हा स्वतंत्र नसून एकत्रित केला गेला आहे। म्हणून हैदराबाद गॅझेटचा आधार घेत मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्रीराम पिंगळे यांनी म्हटलंय की हैदराबाद गॅझेटियर मध्ये जिल्हा न्याय गॅझेटियर होतं। यात कुणबी समाजाची जी लोकसंख्या आहे ती मराठा समाजाची लोकसंख्या आहे। मराठा लोकसंख्येचा उल्लेख कुणबी असा आहे। त्यानंतर जे गॅझेटियर बनलं त्यातील लोकसंख्या ही मराठा म्हणून गणली गेलेली आहे। गॅझेटियर लागू करा म्हणजे काय, तर त्यावेळी कुणबी म्हणून जी लोकसंख्या गणली गेली ती लोकसंख्या ग्राह्य धरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या असा तो विषय आहे। ते असेही सांगतात की साधारण 1871 ला ब्रिटिशांनी जनगणना रिपोर्ट तयार केला। सेन्सस जे तयार व्हायचे ते बॉम्बे प्रोव्हिन्स, हैदराबाद प्रोव्हिन्स असे तयार व्हायचे। हैदराबाद प्रोव्हिन्स मध्ये जनगणनेमध्ये एखाद्या समाजाची संख्या हैदराबाद गॅझेटियर किंवा सातारा गॅझेटियर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती सारी तेव्हाची ब्रिटिश हिंदुस्थान सरकारनं तयार केलेली प्रचंड माहिती आणि डेटा पुरवणारे खंड आहेत।